मी आज माझ्या ब्लॉगमध्ये शेत तर दाखवतच आहे आणि आता घरही दाखवणार आहे. ते नारळाच्या झाडा पलीकडे सगळं शेत मग दाखवलेलं, आंब्याचे वगैरे झाडं. आणि आता मी हे घर दाखवत आहे. कसं वस्तीवर घर कसे असतात, सगळ्या शेतातला पसारा. आज समर्थ आता उठला आहे. आम्ही याच्या आधी फक्त लॉकडाऊनमध्ये राहायला आलो होतो आणि खूप फास्ट लॉकडाऊनमध्ये बाथरूम वगैरे बांधले होते. जाता तर लॉक्स निघत नाही, ह्याचे कुलूप गंजून गेलेत. हे गावाकडला शेतातला पसारा. ह्या मधल्या रूम मध्ये जे आम्ही फोटो वगैरे लावले होते. आता मी राहणार आहे, पण आता थोडाफार पसारा काढावा लागेल, त्यामुळे मी इथं भांडी वगैरे धुवावं लागतील. लॉकडाऊन मध्ये आम्ही छोटासा फॅन लावलेला, अजूनही पळतोय. ओके, खेड्यात करमत नाही, खूप भना असं वाटतं. खूप हे पायऱ्या आहेत, पूर्ण जुनं जुनं वाटेल, कारण हे 1900 हे मुलांनी परत डागडोजे केलं नाही कधी. असं मुलांनी केलं पाहिजे. आता हे सांधे वगैरे भरले पाहिजे. भेगा पडल्यात बांधकामाला. जुनी बिल्डिंग आहे. हा वरती हॉल आहे. आम्ही इथं लॉकडाऊन मध्ये आम्ही मुलांना ट्युशन वगैरे घेतली बंगल्यासारखं होती. तसंच ठेवलं ना पाहिजे. त्याला 10 वर्षानंतर घरी आले होते. म्हणजे हे केलं पाहिजे. वरच्या काय हॉलमध्ये खराब ट्युशन घेत झालंय होते. का, कलर दिला पाहिजे. जसं बांधले तसं आणखी कलर नाहीये. आता डागडुजीला आलेला आहे घर हे. आता हे वरती टेरिसवर जाऊ का म्हणतो, नको समजतं. टेरिसवर जायचं समज. आलो आता आम्ही टेरेसवर. वरचंही खूप खराब झालेलं आहे. कुणीच येत नाही, इथं झोपतात संध्याकाळी. इथं आमच्या तिकडे शेततळ आहे, चोरं दिसत आहे. शेततळ, नारळ झाडं, तिथं आपण मग गेलो होतो. वडिलाचं घर सांभाळणे म्हणजे वडिलाची सेवा केल्यासारखी. 1994 सालचं घर आहे. ते घराची सेवा केली पाहिजे, जसं आपण आई वडिलांची ह्या सेवा करतो. घरांमध्ये मे महिन्यात बिना फॅनचंही राहू शकतो. फक्त मला मे महिन्यात माझा छोटा मुलगा लॉकडाऊनमध्ये 9 महिन्याचा होता. इथे लाईट जरी नसली ना, तरी मधल्या खोलीत ती, जसं माळवादी घर असतं, मधल्या खोलीत ती बिंदास्त झोपू शकायचं. एकदम गरम होत नव्हतं, काय ना काय. भिंती खूप मोठ्या आहेत, दगडी बांधकाम आहे, त्यामुळे ते गरम जास्त होत नाही. म्हणजे गरम होत नाही. अशा घरांना लवकर डागडुजी करून व्यवस्थित ठेवलं पाहिजे, जुन्या घरांना, असं मला वाटतं. समर्थ दाखवते, त्याच्या आजोबाचं घर समर्थ दाखवते ना. चलो. अरे पायऱ्या वगैरे. धान्याच्या पेटी. आता आलोय रूम मध्ये. ह्या भिंती इतक्या जाड आहेत ना, हे काढलेलं. हे मधला बाजू आहे, मीच कलर दिला आहे. दरवाजांचे वगैरे बरेचसे डागडुजी मी स्वतःहून केलेली आहे. त्याला वेज वगैरे पडले होते, त्याला म्हणजे किती मोठ्या लांबी लावली आहे. हे असं रुंद भिंती आहेत. कुठे सिमेंटची गरज होती, सिमेंट लावलेलं आहे. दगडी बांधकाम असल्यामुळे हे दरवाजांनाही खूप लांबी वगैरे लावून व्यवस्थित केलं. काढलेले आहेत. म्हणजे ह्या रूम मध्ये अजिबात गरमी अजिबात होत नाहीये. कारण आम्ही ज्यावेळेस लॉकडाऊन मध्ये आलतो, एक लाईट वगैरे नसते, आम्ही बिनधास्त मे महिन्यात दुपारीही मध्ये झोपू शकतो, बसू शकतो. असे गरमी वगैरे आम्हाला जाणवली नव्हती. आमचा दरवाजा उघडाच असतो. मी आत्ताच आले आम्ही झापून कुलूप लावून जात नाही, त्यामुळे कोणीही इथं येऊन म्हणजे थोडासा आराम वगैरे करतात. शेताकडे कोणी आलं, माझे मिस्टर वगैरे तिथं आराम करायला येतात.
चित्र आखत होतो की बाबा असं असं घर आहे, इकडून पायऱ्या, 2 मजली, इकडून पायऱ्या असं दाखवत होतो. सेम तसंच घर आहे. पोरं अभ्यास वगैरे मला तर करतात आठवतं त्यामुळे नाही, असं आम्ही चित्र उघडं भरपूर ठेवून वेळेस जातो. काढलेलं आहे. ह्याला कुलूप कधी लावत नाहीये आम्ही. आहे ना तसंच. याचं चित्र काढायचं म्हणजे इथं. ओके बाय. नारळ फोडला आहे. हा नारळाचं पाणी पितोय.